नमस्कार. चला थेट मुद्द्यावर येऊया. नमो शेतकरी योजनेबद्दल एक खूप मोठी बातमी आहे, ज्याची सगळेच जण वाट पाहत होते. आज आपण याच बातमीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सध्या सगळ्याच पात्र शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय. 8वा हप्ता येणार तरी कधी, बरोबर ना? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मोठी बातमी ही आहे की प्रतीक्षा अखेर संपलीये. हो, राज्य सरकारने 8व्या हप्त्याच्या निधीला अधिकृत मंजुरी दिलीये. म्हणजे सगळ्यांसाठीच ही एक खूप मोठी गुड न्यूज आहे. बरं, ही मंजुरी मिळाली म्हणजे नेमकं काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एका निर्णयामुळे राज्यभरातल्या लाखो शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालाय. पण याचा नेमका अर्थ काय होतो ते आता समजून घेऊ. चटकन एकदा आठवण करून घेऊया की ही योजना नेमकी आहे तरी काय. तर बघा, ही राज्य सरकारची एक आर्थिक मदत योजना आहे. केंद्र सरकारची जी PM किसान योजना आहे ना, तिलाच सपोर्ट म्हणून ही योजना काम करते. म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा आधार आहे. ही मंजुरी काय एका रात्रीत मिळालेली नाहीये. याचा एक प्रवास आहे. सगळी सुरुवात झाली डिसेंबर 2023 मध्ये. तेव्हा कृषी आयुक्तालयाने सरकारकडे 8व्या हप्त्यासाठी निधी मागितला होता. आणि आता बघा, मार्च 2024 मध्ये त्याला हिरवा कंदील मिळालाय. म्हणजे काही महिन्यांच्या प्रक्रियेनंतर हे शक्य झालंय. ओके, तर आता जरा आकडेवारी पाहूया, कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत. या मंजुरीचा स्केल किती मोठा आहे आणि किती लोकांपर्यंत याचा फायदा पोचणार आहे हे आता स्पष्ट होईल. आणि हा आकडा बघा, तब्बल 1774 कोटी रुपये. ही काही छोटी-सुटी रक्कम नाहीये. एवढा मोठा निधी सरकारने ह्या एका हप्त्यासाठी मंजूर केलाय, जो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जाणार आहे. आता रक्कम तर पाहिली, पण ही रक्कम मिळणार कोणाला? तर ही मदत पोहोचणार आहे तब्बल 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांपर्यंत. अचूक सांगायचं तर 90,42,241 शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे. विचार करा किती मोठा इम्पॅक्ट आहे हा. हे बघा, इथे सगळं चित्र एकाच ठिकाणी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे मंजूर झालेला प्रचंड निधी, म्हणजे 1774 कोटी रुपये. आणि दुसऱ्या बाजूला आहेत या निधीचे लाभार्थी, म्हणजे 90 लाखांहून जास्त शेतकरी. यावरूनच योजनेची व्याप्ती लक्षात येते. पण थांबा, ही बातमी फक्त 8व्या हप्त्यापुरतीच नाहीये. सरकारने एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे या योजनेचं भविष्यच बदलू शकतं. म्हणजे ह्यापुढे हप्ते वेळेवर मिळतील ह्याची सोय केली आहे. आतापर्यंत होतं काय की या योजनेवर काम करायला, म्हणजे कागदपत्र तपासायला, याद्या बनवायला, या सगळ्या कामांसाठी वेगळे पैसेच नव्हते. त्यामुळे मग सगळी प्रक्रिया हळू व्हायची आणि हप्ते मिळायला उशीर लागायचा. पण आता सरकारने यावर एक मस्त तोडगा काढलाय. या सगळ्या प्रशासकीय खर्चासाठी आता वेगळा निधी दिला जाणार आहे. तर मग या नवीन निर्णयामुळे नक्की काय बदलणार? सोपं आहे. पहिली अडचण होती पैशांची, जी आता दूर झाली. त्यासाठी आता स्वतंत्र बजेट आहे. आणि याचा थेट परिणाम काय? तर भविष्यातले हफ्ते मिळायला जो उशीर व्हायचा तो आता टळेल. सगळी सिस्टम एकदम सुरळीत आणि फास्ट काम करेल अशी अपेक्षा आहे. चला, तर मग आजच्या चर्चेतले 4 महत्त्वाचे मुद्दे पटकन लक्षात घेऊया. नंबर 1, 8व्या हप्त्याला मंजुरी मिळाली हे फायनल आहे. नंबर 2, तब्बल 1774 कोटी रुपये 90 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोचणार आहेत. नंबर 3, आणि सगळ्यात महत्त्वाचं, भविष्यातले हप्ते वेळेवर मिळावेत यासाठी आता प्रशासकीय कामालाही वेगळा निधी मिळणार आहे. आणि हो, अधिकृत माहितीसाठी नेहमी महाराष्ट्र.gov.in या सरकारी वेबसाईटवरच तपासा. सगळं तर झालं, निधी मंजूर झाला, लाभार्थी ठरले. पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की हे पैसे खात्यात नेमके कधी येणार? म्हणजे सरकार तारीख कधी जाहीर करणार? या एकाच गोष्टीकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत. अपेक्षा करूया की ही घोषणासुद्धा लवकरच होईल.